नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तबल्याच्या तालावरती सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद झाकीर हुसेन यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला असून झगमगत्या विश्वामध्ये शोककळा पसरली आहे। तब्येतीच्या समस्येमुळे त्यांना काही काळ अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र 16 डिसेंबर रोजी वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। झाकीर हुसेन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तबला वादन त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकवलं। अनेक पुरस्कार देखील त्यांनी स्वतःच्या नावावर केले। लहानपणी त्यांनी तबल्यावरती ठेका धरला आणि जगभरातील संगीत प्रेमींच्या मनावरती अधिराज्य केलं। पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते झाकीर हुसेन यांनी कोट्यवधींची संपत्ती कुटुंबियांसाठी मागे ठेवलेली आहे। त्यांनी अमेरिकेपासून युरोपपर्यंत सगळ्यांना तबल्याचं अगदी वेड लावलं होतं। वडिलांकडून तबला वादनाचे धडे गिरवल्यानंतर आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर झाकीर हुसेन यांनी कार्यक्रम करायला सुरुवात केली। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी झाकीर हुसेन यांनी अमेरिका इथे पहिल्यांदा सादरीकरण केलं, ज्यासाठी त्यांना फक्त 5 रुपये मिळाले होते। छोट्या सुरुवातीनंतर झाकीर हुसेन हे नाव जगभरामध्ये प्रसिद्ध झालं आणि लोकप्रिय देखील झालं। झाकीर हुसेन हे एका कॉन्सर्टसाठी 5 ते 10 लाख रुपयांचं मानधन घेत होते। झाकीर हुसेन यांची संपत्ती अंदाजे एकूण $1 मिलियन असल्याचं सांगितलं जाते। $1 मिलियन म्हणजेच भारतीय चलनानुसार 8,48,00,000 रुपये। तबला वादनाच्या मैफिलीबरोबरच इतर स्रोतांमधून देखील त्यांची कमाई व्हायची। त्याबद्दल सांगायचं झालं तर वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी 1973 मध्ये त्यांचा पहिला अल्बम लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड लॉन्च केला, जो प्रचंड लोकप्रिय झाला। दिवंगत तबलावादक झाकीर हुसेन यांच्या कुटुंबामध्ये पत्नी अँटोनिया मेनेकोला आणि 2 मुलं आहेत। त्यांची पत्नी अमेरिकन असून डान्स देखील करते। झाकीर हुसेन आणि अँटोनिया यांना 2 मुलं आहेत, अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी असं त्या मुलींची नावं आहेत। त्यांची पत्नी प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांच्या शिष्या होत्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेलेले झाकीर हुसेन आता पुन्हा परत येणार नाहीत। तर मग मित्रांनो, त्यांची पोकळी भरून निघू शकत नाही। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।